हॅलो मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज तुम्हाला बाही कटिंग कशी करायची ती दाखवणार आहे. तर इथे बघा, 9 इंच बाहीची उंची आहे आणि 1 इंच एक्स्ट्रा 10 इंचावरती मी वरच्या साईडला मार्क करून घेत आहे आणि खालच्या साईडला पण 10 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करत आहे. आणि इथे 3 इंचावरती मी मुंढा उताराचं मी मार्क टाकून घेत आहे. आणि जिथे 3 इंचाचं मुंडा उताराचा मार्क टाकलेला आहे ना, तिथेच आपणाला छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच टाकायचा आहे. आणि हा कापड 4 फोल्ड आहे. हे बघा, इथे 3 इंचावरती मार्क केलेलं आहे होतं मुंडा उताराचं, तिथेच आपणाला छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच एक्स्ट्रा असं घ्यायचं आहे. आणि खालच्या साईडनी 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. आणि वरच्या साईडला पण जिथे 10 इंचावरती आपण खूण केलती तिथे पण आपणाला 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. आणि 1.5 इंचावरती जिथे मार्क केले ना आपण, तिथे एकदम अशी सरळ लाईन मारून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, मी 2च साईडला फोल्ड देत आहे, 4 साईडला फोल्ड देणार नाही. आता ह्या सरळ लाईनवरती जिथे आपण लाईन मारून घेतलेली आहे त्या लाईनवरती त्या दोन्हीचा मध्य काढायचा आणि मध्याच्या तिथे खूण करून घ्यायची अशा पद्धतीने. आणि त्या मध्यावरून अर्धा इंच बाहेर आणि अर्धा इंच मधल्या बाजूनी मार्क करून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने बाहेरच्या अर्धा इंचावरून आपण बाहेरच्या मुंढ्याचं वळण देणार आहोत आणि मधल्या अर्धा इंचाला टच करत अशा पद्धतीने मधल्या मुंड्याचं आपण वळण देणार आहोत. जर तुम्ही माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, मी तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ नक्की घेऊन येईल. आता मी इथे बाहीच्या बॉटमचं मार्क टाकत आहे. बाहीचा बॉटम 10 इंच आहे, तर त्याचा अर्धा मी 5 इंचावरती असं मार्क टाकून घेणार आहे. आणि पुढे 2 इंच मार्जिन वरती मार्क करायचं आहे आणि अशा पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे क्रॉस. आता इथे लक्षात ठेवा की कट करताना फक्त बाहेरच्याच बाजूचा जो मुंडा आहे तोच आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि नंतर इकडे जे जॉईंट आपण देणार आहोत तो जॉईंट बसवल्यानंतरच, स्टिच करून घेतल्यानंतरच आपल्याला मधल्या साईडचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केला तर किती मोठ्या छातीचं ब्लाऊज असू द्या किंवा किती उंची असू द्या, ब्लाऊज एकदम आर्महोलला बरोबर बसणार आहे ब्लाऊजच्या आपण स्टिच करते वेळी. आता मी ते जॉईंट किती बसणार आहे तेवढा कापड मी कट करून घेत आहे. हे बघा, अशा पद्धतीने जॉईंट द्यायचा आहे. ज्यावेळेस आपण स्लीव्स स्टिच करणार त्यावेळेस अशा पद्धतीने जॉईंट मारायचा आहे आणि एक्स्ट्राचा कापड नंतर कट करायचा आहे. आताच कट करू नका, ज्यावेळेस आपण स्टिच झाली ना मग कट करायचा आहे कापड. आणि मधल्या बाजूला नॉच करून मारून घ्यायचा. बघा, अशा पद्धतीने जॉईंट मारायचा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, आपल्या बाही कटिंग झालेली आहे आपली एकदम सोप्या पद्धतीने.